आपल्या अख्ख्या महाराष्ट्राची माई म्हणून ओळखली जाणारी आपली आई म्हणजे सिंधुताई सपकाळ यांची ही कर्मभूमी होती। म्हणजे अख्ख्या या मेळघाटामध्ये जितकी काही अनाथ मुलं होती, आदिवासी मुलं होती, त्यांचं लहानपणापासून संगोपन आपल्या माईने केलं होतं। खेळतो काही? हा मित्र आहे तुझं नाव काय रे? उत्कर्ष। हा तुझा मित्र आहे नक्की? तुम्ही भांडत वगैरे नाही ना कधी? नक्की? वही तर तुला लागलंय ते काय मारामारी केली काय पडलाय कुठे? स्त्री ज्या घरी आहे त्या घरी लक्ष्मी वास करते आणि म्हणून या सगळ्या या लक्ष्मी आता इथं सगळ्या उपस्थित। तुला काय बनायचं संजना? आर्मी मध्ये जायचं आहे? क्या बात आहे, मस्त मस्त, तुला ऑल द बेस्ट। मुली तेव्हा खाली झोपायच्या, खाली झोपत असल्यामुळे मी त्यांना सांगितलं, म्हटलं मुली खाली झोपतात, पलंगची गरज आहे, पलंग दिले तर मुली चांगल्या झोपतील। त्यांनी एका क्षणामध्ये हो म्हटलं आणि जवळपास 70 मुलींची व्यवस्था करायची म्हणून इथं पलंग। मी नेहमी म्हणायचे, अरे माझ्या भीक मागण्याने जर या लेकरांचं आयुष्य उभं होत असेल तर मी मरतपर्यंत ही भीक मागायची माझी तयारी। आईंसोबत होतो, एक आंधळी बाई आली आणि अचानक आली भीक मागता मागता मी आईंसोबत असताना, आणि त्या बाईचा माईनं फक्त हात पकडला। हात पकडल्या तिनं ओळखलं का नाही तू सिंधू माझी माय, तू आली का? म्हणजे तिला एवढी आशा। आणि माईंची एक सवय होती का जो कोणी अशी भिकारी कोणी जरी असा दिसला तर माई कधीच पैसे मोजणार नाही, जेवढे हातात आले तेवढे त्याला देऊन देणार। मग माईंना कधी कधी म्हणायचं, अरे माई तू देते थोडं मोजतो तरी, तू किती दिले? अरे म्हटलं हे काय मोजाचं आहे, हे माझं थोडं आहे, हे लोकांचंच आहे, लोकांसाठीच करते मी, लोकांसाठी देते असं म्हणून माई करायचे।